अरे मग सचिन. अरे मयूर, लय दिवसांनी चक्कर मारली. हा यार, थोडं काम पण होतं, म्हणलं चला चालता चालता फोटो पण काढून जातो. हा चल. गर्लफ्रेंडचा कॉल आहे ना? हा यार, अजून कोण करणार. 2 मिनिट. हॅलो हॅलो. ऐक ना, कामात आहे, तुला नंतर कॉल करू का? कट केलं ना तिने. यार माझ्या बरं झालं, प्रेमात आणि करिअर मध्ये मी करिअर चूज केलं. पोरी तर किती घेते रे, पण करिअर वरती फोकस केला पाहिजे. तुझ्या मुलीवर जीवापाठ प्रेम करत होता, आता तिला बोलत पण नाही. नाही यार, ब्लॉक केलं तिला. रोज कॉल करत होती, रोजचीच किटकिट. कधीपर्यंत सहन करणार? आणि तसं पण आजकाल खरं प्रेम कोणाला भेटतं. हा बरं चल, मला ऑर्डरला जायचंय. बरं ऐक ना, कॅमेरा राहू दे, फक्त बॅग घेऊन जा. म्हणजे? बरं एक काम कर, कॅमेरा घेऊन जा, बॅगेची काय गरज आहे? अरे हे काय बोलतो, दोन्ही गोष्टी नेऊ शकतो तर एक गोष्ट का ठेवू? बरोबर आहे ना, जर दोन्ही गोष्टी आपल्या असत्याल तर एक वस्तू का सोडायची? सेम ह्या बॅग आणि कॅमेऱ्यासारखंच आहे प्रेम. करिअर किमती आहे कॅमेऱ्यासारखं, पण बॅग नेहमी जवळ राहते प्रेमासारखं. हा, करिअर करताना प्रेम तर नाही करायचं, पण प्रेम असेल तर करिअरचं कारण देऊन नाही सोडायचं, कारण हे तर चुकीचं आहे. आधी आपणच रात्रंदिवस फोनवर बोलण्याची आदत लावतो, नंतर करिअर किंवा आई बाबा नाही बोलतायत असं बोलून कायमचं दूर करतात. खरं प्रेम असेल तर कधीच करिअरच्या मदत नाही येणार, आणि ज्यांना फक्त टाइमपास करायचा असेल त्यांना कारण दिल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही राहणार. जेव्हा आवडत्या व्यक्तीचा हात हातात असेल आणि दोघं पण खुश असेल ना, तेव्हा स्वप्न पण सहज पूर्ण होतात.